Hello, this is the My Artifact episode number 171. आजची तारीख आहे 7 ऑगस्ट 2015. आता वाजले आहे 10. आज मिशन इम्पॉसिबल रोग नेशन पिक्चर बघितला. इट्स क्वाईट गुड, काफ़ी चांगला, एंटरटेनिंग आहे. बट तो पिक्चर इट्स नॉट फील्स लाईक वन ऑफ द काइंड. असं काही फील झालं नाही. या इट्स मूवी, इट्स नाईस अँड इट्स ओके. बट या इट्स नाईस, ओके, डझंट मॅटर. मी याच्याबद्दलचा रिव्ह्यू दिला आहे. इट्स अ व्हिडिओ रिव्ह्यू अबाउट रोग नेशन. पूर्ण सांगितलं आहे कशा प्रकारे केलं आहे, कशी आहे, याचा रिव्ह्यू दिला आहे, त्यामुळे मी रिपीट नाही करणार. अदर स्टफ आज झालं काय? कारण आज सकाळी जिमला गेलो, घरी आलो. आज मोबाईल बघितले, म्हणजे सोनूसाठी मोबाईल घ्यायचा आहे. तर कोणता घ्यायचा, तर त्याच्यावर मी खूप विचार करता आणि माझ्या लिस्टमध्ये काही नावं आहे जे मी तुला सांगतो. मोटो जी 3rd जनरेशन, वन ऑफ द क्लासिक फोन आहे. MI4 आहे आणि सॅमसंग Z1, जे काफ़ी महाग फोन आहे. असे 3 फोन मी चॉईस केले आहे. बट त्यापैकी कोणताही एकच, आणि मला वाटते मोटो जी 3rd जन काफ़ी महाग आहे. बट काय आहे की पहिले कम्पेअर केलं मोटो जी वर्सेस सॅमसंग J5, तर याच्यामध्ये मोटो जी काफ़ी माहोल देते. म्हणजे इथे 11,000चा फोन आहे J1, आणि बरं हाही समजून घे 11,000चा फोन आहे. कोणता? मोटो जी. आपण 8 GB वाला घेतला तर सॅमसंगमध्ये बढत कशाची भेटते? फक्त रॅममध्ये 1.5 GB रॅम, म्हणजे 1.5 GB रॅम भेटते. आणि याच्यामध्ये मोटो जी 8 GB व्हर्जनमध्ये 1 GB रॅम भेटते. बट मी आता जो मोबाईल वापरत आहे मोटो जी 2nd जनरेशन, याच्यात ते 1 GB रॅम आहे. आणि अजूनपर्यंत रॅमशी रिलेटेड असे कोणतेच प्रॉब्लेम मी अजूनपर्यंत फेस केले नाही. माझा मोबाईल 73% किंवा बस 70-80च्या वर तर कधी जातच नाही. नॉर्मली 70 to 75च्या याच्यामध्ये राऊंड अप होत राहते. खूप जास्तच बिझी झाला तर तो 89पर्यंत जाते. 89 खूप जास्त बिझी. आणि फक्त इन्स्टॉलिंगच्या वेळेस तो ॲप इन्स्टॉल होतं आणि आपण काढा करताय तेव्हा थोडासा लॅगीनेस येते. बट अदर स्टफ इज रिअली गुड. सो 1 GB किंवा 1.5 GB असो, एक्सपिरियन्स गुड. बट एक बढत पुन्हा भेटते ना. समजा आपण 8 GB व्हर्जनमध्ये, मोटो जीच्या 8 GB व्हर्जनमध्ये आपल्याला 1.5 GHz स्नॅपड्रॅगन क्वाड-कोर प्रोसेसर भेटत आहे. आणि याच्यामध्ये पण 1.5 भेटत आहे, सेमच आहे. स्नॅपड्रॅगन क्वाड-कोर प्रोसेसर, 13 मेगापिक्सल फ्रंट, 5 मेगापिक्सल. मग मी कशात येतो? सॅमसंगचा लुक चांगला आहे ॲज कम्पेअर टू मोटो G3. मोटो G3चा मागून खूप माहोल आहे, समोरून नॉर्मलच आहे, एकदम जस्ट नॉर्मल. बट लुक जरी सोडला तर मोटो जी खूप याच्यात हे होते. मोटो जी वॉटर रेजिस्टन्स, डस्ट प्रूफ आहे.
वॉटर रेजिस्टंट, वॉटरप्रूफ, डस्टप्रूफ. पाण्यात टाक, पुन्हा कचरात टाक, पुन्हा धुवेत टाक, पुन्हा डेझर्टमध्ये धुपो किंवा मातीत त्याला काढ, मोटो जी जिवंत राहणार, सॅमसंग जिवंत राहणार. तरी आपण एक नॉर्मल पर्सन मोबाईल एवढे अत्याचार नाही करत. तरी ॲज अ प्रिकॉशन म्हणून मोटो जीला त्याच्यात बळात भेटू शकते. वॉटर रेजिस्टन्स तर मोबाईलमध्ये असायला पाहिजे, कारण मोबाईल खूप खूप हातात असतो, इकडे तिकडे असतो, ओला हात हे हात, त्यामुळे रिअली वॉटर रेजिस्टन्स तर असला पाहिजे. म्हणजे कधी स्लीप झाला वगैरे वगैरे या वॉटर रेजिस्टन्स असला पाहिजे. तरी काही सॅमसंग J1 वॉटर रिपेलंट आहे, इतका काही वाईट नाही तोही म्हणजे असं एकदम पाण्यात पडलाय, असा डुबलाय, तरी तो जिवंत येऊ शकतो. थोडासा हँग हो, थोडासा बॅटरी वगैरे काढून साफसूफ वगैरे केली तरी तो जिवंत राहू शकतो. बट इन दॅट केस मोटो G3 विन होतो. तर मी J1ला बाजूला सोडलं, J5ला बाजूला सोडलं आणि आता वळलो MI4 आहे. MI4 आहे 13,000मध्ये, सेम स्पेक. 13,000मध्ये काफ़ी माहोल स्पेसिफिकेशन देत आहे ॲज कम्पेअर टू मोटो G3 केलं तर इट्स रिअली क्वाईट अँड अनाउन्सिंग. बट वेन वी थिंक अबाउट का त्या लावतो हा लॉक अभ्यास करत जाणं काय तू लाईट बंद कर. लाईट बंद कर. So as I compare Moto G to MI4 आहे, त्याच्यामध्ये MI4 आहे विन होतो. काऊन 13 मेगापिक्सल फ्रंट, 5 मेगापिक्सल, या इट्स नाईस. MI4 आहे विन होतो प्रोसेसरमध्ये. तिथे आहे 1.7 ऑक्टा कोर प्रोसेसर आणि ते 1.5 क्वाड कोर प्रोसेसर. तर त्यामुळे MI4 आहे विन होतो. अदर स्टफमध्ये दोन्ही फोन फुल HD आहे. दोन्ही फोन फुल HD आहे. MI4 मध्ये प्रॉब्लेम काय, जो की बहुत मोठा प्रॉब्लेम आहे. MI4 मध्ये कार्ड स्लॉट आहेच नाही, त्याच्या इंटरनल स्लॉटवरच आहे. 16 GB, त्यापैकी नियर अबाउट 5 GB तर सिस्टीमच खाऊन टाकते आणि उरलेले 11 GB भेटते. 11 GB मध्ये अप्लिकेशन, गेम, व्हिडिओ नाही मावत भेटत, बिलकुल नाही मावत. आता एक कोणताही स्मार्टफोन घेतला तर त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 3 GBचे अप्लिकेशन्स राहते किंवा मोर दॅन दॅट. त्या तुम्ही हाय एंड हार्डवेअर गेम्स खेळत असताना ॲस्फॉल्ट वगैरे, त्याच्यामध्ये 5 GB पर्यंत जाते फक्त अप्लिकेशन्स. मग उरले किती, 6 GB. 6 GB मध्ये गाणेच असतात 4 GBचे अँड अदर स्टफ वगैरे. पण मग ते फुलून जाते यार. म्हणजे आज मी एक स्टोरेज मीडिया घेतला, त्या स्टोरेज मीडियापैकी ॲटलिस्ट 20% तर जागा नेहमी खाली असली पाहिजे बहुत, तरच नेहमी फुल म्हणजे एकदम सगळं सॅटिस्फाय करून 20% जागा खाली असली पाहिजे. तर MI4 मध्ये हा ऑप्शन नाही आहे, त्यामुळे तोही ऑक्सिजनवर आहे. आता चॉईस करायचा आहे, मोटो G3 का MI4 आहे. MI4 आणि फक्त तिथेच मात खाल्ली, त्याला फक्त कार्ड स्लॉट नाही. अदर स्टफमध्ये समजा जर मोटो G3 पुन्हा जिंकतो, कारण त्याला वॉटर रेजिस्टन्स आहे, प्लस 16 GB इंटरनल आणि प्लस कार्ड स्लॉट. सो आय डोंट नो मॅन, बट मोटो Gच माहोल दिसून राहिलं मला ऐकचं तरी. तर आय शुड प्रेफर मोटो G3.
13,000 काफ़ी माहौल डील आहे. आणि मोटो G3 इज नेक्स्ट. बस मी दिवसभर याच्याचबद्दल विचार करतो. त्याचे रिव्ह्यू बघितले वगैरे वगैरे. MI4 चे. देन पिक्चर पाहायला गेलो होतो. MI मिशन इम्पॉसिबल 4 रोग नेशन 5 रोग नेशन. तर त्याच्यानंतर घरी आलो. आज ठरवलं होतं का आज कपडे घेईन म्हणून स्वतःसाठी. बट लक्षात आलं का राहू दे यार, आता महिनाभर चालणार तर नंतर मला पैसे द्यावं लागेल इंटरनेटवाल्यांचे. तर ॲटलिस्ट एका महिन्यात तरी राहू पाहिजे. चला पैसे काढल्याने एकदम गायब होऊन जाते. मी इंटरनेट कनेक्शनसाठी 5,000 रुपये काढले होते. त्यापैकी 1,500 रुपये कनेक्शनसाठी आणि 570 रुपये प्लॅनसाठी. तर नियर अबाउट 2,000 म्हणजे 2,100 पकडूनच घे. 2,100 पकडून घे. मग आता माझं किती उरायला पाहिजे. माझं त्याच्यानंतर घेतला 1,000 रुपयाचा हे हॉटस्पॉट वायफाय. तर 3,100 रुपये झालं. 1,000 3,100 रुपये. तर म्हणजे किती रुपये असायला पाहिजे. 1,900 रुपये असायला पाहिजे. तर त्याच्यापैकी माझ्यापाशी किती रुपये आता. माझ्यापाशी हिसाब आहे 1,200 पर्यंत. 1,200 पासूनचा हिसाब आहे माझ्यापाशी. तर जे 1,200 म्हणजे नियर अबाउट 700 रुपये कुठे गेले याचा काही पत्ता लागून न राहिला. 700 रुपये गेले कुठे यार. 700 रुपये रिचार्ज मारला असं. रिचार्ज किती 100-200 रुपये. आता ठीक आहे 200 रुपये रिचार्ज. 200 कुठं इंटर प्लॅन तर मारलाच नाही. 100 रुपयाचा रिचार्ज. ओके 600 रुपये. हां 2 वेळा पेट्रोल भरलं होतं. 2 वेळा पेट्रोल भरलं होतं. तर 300 रुपये गेले. ओके देन 400 रुपये. 400 रुपयाचं काही जुगाड नाही कुठेतरी, पण कामासाठीच गेले असेल कोणत्या. सो आय प्रेफर का मला एवढे पैसे 1,200 पैकी 200 रुपये जिममध्ये गेले. 1,000 रुपये उरले होते. 1,000 रुपयात मग त्याच्यामध्ये सुरूला वया आणायचा होता. त्यामुळे तिथे माझे 60 रुपये खर्च झाले. 60 म्हणजे 100च खर्च झाले. 100 नंतर आज रोगनेशनमध्ये 60 गेले. आणि म्हणजे आता माझ्यापाशी 850 रुपये बाकी आहे त्याच्या ह्याच्यामध्ये. सो दिस इज दी एंड. आज खूप मोठा झाला आपला आर्टिफॅक्ट एपिसोड. किती 13 मिनटाचा आहे आपला आर्टिफॅक्ट एपिसोड. काफी डिस्कस केला आपण. आता वाढला, आता एक्सपिरियन्स आता वाढला आहे हळूहळू. आता आर्टिफॅक्ट एपिसोड मोठे होत जाईल. कारण आता भीती नाही वाटत आता बोलण्याची, ऐकण्याची वगैरे. बस रेकॉर्ड करून ठेवून द्यायचं. कधी ना कधी तर हे कामी येणारच आहे. प्लस माझी इंग्लिश काफ़ी सुधारली आहे यार बहुत. म्हणजे मी आता आय कॅन मोस्ट ऑफ द टाइम थिंक इंग्लिश, स्पीक इंग्लिश, अँड lot of the words coming in my mouth and they just blow away. आता मला प्रत्येक गोष्ट I never think to talk some people about English, or means each and every word is getting in my head and take place with it. So I can explain that. So this is the end. This is the Artifact episode number 171. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.